साहेबांचा दौरा लागला त्या निमित्ताने आज आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सन्माननीय प्रमोदजी जटार साहेब आमदार होऊन आमच्या या ऑफिसमध्ये आले. या ऑफिसमध्ये जी लोक आली ती घडून गेली. या ठिकाणी नगरपालिकेचं इलेक्शन लागलं आणि या ऑफिसचं उद्घाटन झालं साहेब. त्यानंतर नगरपालिका सुद्धा भारतीय जनता पार्टी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायत संपूर्ण भारतीय जनता पार्टीचं वातावरण तयार झालं. टाळ्या मारायला नक्कीच हरकत नाही. बरोबरच आपला पायगुण चांगला आहे. मी जास्त बोलत नाही कारण पुढे पूर्ण जिल्हाभर त्यांचा दौरा आहे. आज आपण आमच्या जनसंपर्क कार्यालय सावंतवाडी इथे आल्यामुळे आम्हाला सर्वांना चैतन्य आणि आम्हाला सर्वांना ऊर्जा आली आहे. मी पुन्हा एकदा सन्माननीय आमदार जटार साहेब यांचं शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आमची सर्वांची एकच इच्छा आहे की सावंतवाडी विधानसभेमध्ये सन्माननीय जटार साहेब जिथे जिथे अडचण असेल त्या ठिकाणी आपण आपला थोडाफार का असेना निधी आमच्या मंडळींना द्यावा एवढीच आमची विनंती या सर्व मंडळींसमोर मी करतोय आणि माझं भाषण आवडतं घेतोय. जय जय महाराज. मी विशाल तुझं आणि आपल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आपण मला या ठिकाणी सन्मानपूर्वक बोलवलं, माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. परंतु बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष हा एक विचार आहे. अनेक लोकांना वाटतं 2014 2001 असं नाही आहे. भारतीय जनता पक्षाचा विचार हा गेल्या 3.5 हजार वर्षाचा आहे. समजून घ्या. ही कुठल्याही पदाला, ही कुठल्याही व्यवस्थेमध्ये आपण पुढे असावं म्हणून मारामारी नाही. ही राष्ट्र जे आपलं हिंदुस्थान आहे, भारत आहे, हे राष्ट्र टिकवण्याची लढाई आहे. म्हणून गेले 100 वर्ष विशाल, नेमकं मी जे सांगतो तुझ्या आणि तेच ऐकलंच नाही तर अडचणीत येऊ परत आपण. हा विचार मी जेव्हा सांगतो ना कार्यकर्त्यांनी, आणि मीच तुमचे कान टोचू शकतो, कारण वयाच्या 10व्या वर्षापासून या विचाराशी मी एकनिष्ठ आहे. किती वर्षापासून? मी संघाचा कार्यवाह होतो, मी अयोध्येतल्या संग्रामात होतो, मी जम्मू काश्मीरच्या 370च्या संग्रामात होतो. मी ज्या दिवशी 6 डिसेंबरला ढाचा पडला 92ला तेव्हा ढाच्यावर होतो. तरीही मी कधी मला पद मिळावं, मला आमदारकी मिळावी, मी आधी सिनियरिटी आहे, मीच पहिला नाही. आम्ही सगळे इदम न ममावाले आहोत. पथिक का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. अटल बिहारी वाजपेयी. मला विचार समजून घ्या. विचार समजलं ना तर जसं तुमचं ऑफिस विशाल आहे तुझ्या नावाप्रमाणे, तशी तुमची हृदय सुद्धा विशाल होतील. कुंडली वरदे. भारतीय जनता पक्ष हा विचार आहे बाळानो. हा कार्यालयापुरता सीमित ठेवू नका, पदापुरता सीमित ठेवू नका. 100 वर्षाने पश्चिम बंगालमध्ये काल बघितला आपण, विजय झाला. मागच्या निवडणुकीमध्ये मी 2 महिने ज्या मध्यम ग्राम मध्ये काल जे खून झाला आपल्या कार्यकर्त्यांचा येचा, त्या मध्यम ग्राम मध्ये मी 2 महिने होतो. आमचे हे जे गेलेत ना, काय नाव, सतीश दोन गेले जवळ, तेव्हापासून त्या इलेक्शन पासून आजपर्यंत तिथेच आहे. 200 सव्वा 200 उगाच नाही सीट आल्या. आज तिथल्या बाउंड्री सील झाल्या. राष्ट्राच्या रक्षणाचं काम करतात आपली लोक. देशाच्या सीमा सुरक्षित असतील तर तुमचा सावंतवाडी सुरक्षित राहील. एम आय राईट ऑर रॉंग? म्हणून भारतीय जनता पक्षाचा विचार लक्षात घ्या, ही परंपरा लक्षात घ्या. मग तुम्ही कनेक्ट व्हाल 3,500 वर्षापूर्वी. मोहेंजोदडो, हडप्पा, सिंधू संस्कृती, तिथून कनेक्ट आहात. प्रभू रामचंद्र, भगवान कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज. या पदांसाठी लढाई नाहीये, त्या कार्यालयांसाठी लढाई नाहीये बाळांनो. मला आता एखाद्या तिथे पत्रकारांनी प्रश्न विचारला असतील तुमच्यामध्ये, हो सावंतवाडीत 2-2 कार्यालय कशी? मी म्हटलं अरे 2च आहे. मी तर म्हणतो 100 व्हायला पाहिजे. कुंडली गौरदे. क्यों आप 2 पे अटके हो? घराघरात कार्यालय व्हायला पाहिजे. विचारच कसा आहे?
त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता राष्ट्राचा विचार करणार आहे, संस्कृतीचा विचार करणार आहे. समजून घ्या बाळांनो. बघा, असंख्य कार्यकर्ते गेल्या 100 वर्षामध्ये धारातीर्थी पडले असतील, त्याग केला असेल अनेक लोकांनी. त्याची काही ना काही छोट्यातली फळं आम्हासारख्या लोकांना मिळतात. आमदार होतो, खासदार होतात. याचा अर्थ आम्ही लायक ना आहोत असंच नाही. हजारो शेकडो लोक त्याग करतात तेव्हा आमच्यासारख्यांना कोणाला तरी आमदारकी मिळते. आम्हा राईट ऑर रॉंग? झेडपीचा एखादा सदस्य होतो तेव्हा तोच लायक असतो असं नाही. त्याच्या खालचे 100 कार्यकर्ते लायक असतात, पण ते सोडतात म्हणून ते ऐकायला मिळते. खरं आहे की खोटं आहे? म्हणून ज्यांना मिळते त्याने न मिळणाऱ्याचा सन्मान करायला पाहिजे. माझ्या मताची समज आहात की नाही? ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याने निर्धनाचा, जो गरीब आहे त्याचा सन्मान करायला पाहिजे. पाहिजे का नाही? भारतीय जनता पक्षाचा विचार आहे अंत्योदयाचा. म्हणून शेवटचा माणूस गरीब राहता कामा नये. या सगळ्या सत्ता, केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, जिल्ह्यात सत्ता, तालुक्यात सत्ता, म्हणून याचं कोण वाचता? आता ह्या सगळ्या सत्यांचा उपयोग विशाल गरीब माणसाच्या कल्याणासाठी व्हायला पाहिजे, अंत्योदयासाठी. हा आपला मूळ विचार आहे बाळांनो. आमच्या लहानपणी म्हणायचे, ज्येष्ठ लोकांना माहित असेल, केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा. विवेकानंद जोरदार टाळ्या वाजवा. हे अभ्यास वर्ग, हा प्रशिक्षण आपला व्हायला पाहिजे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, विशाल तुला सुद्धा विनंती आहे, तुझं मन विशाल तेवढंच झालं पाहिजे. आजूबाजूला जे काय असतील आपले, आपण स्पर्धक नाहीये कोणाचे. मला परवा एकाने विचारलं की साहेब कोकणातलं काम करायचंय, तुम्हाला आमदार केलं. मी म्हटलं कोकण सोड रे, मी अफगाणिस्तानात जायला तयार आहे. हिंदुस्तान छोडो यार, मी अफगाणिस्तान. अरे आम्ही अटकेवर झेंडे काढणारे लोक आहे. त्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे बाळांनो, की भारतीय जनता पक्षाचा मूळ विचार विसरू नका, विसरू नका. असंख्य लोकांनी गाडून घेतलं. एखादं छोटं बी सुद्धा स्वतःला गाडून घेतं, म्हणून त्याच्यावरती मोठं आंब्याचं झाड उभं राहतं की नाही, आणि मग त्याची फळं हजारो लोक खातात. आज 100 वर्षाने या विचार परिवाराला, भारतीय जनता पक्षाला, हजारो लोकांनी गाडून घेतलं विचार, तेव्हा ही अशी गोरी गोमटी फळं यायला लागलीत गोड. आता ती चाकताना आम्हाला मजा येते, पण आपल्या बाप जाण्याने कधीतरी लावलं होतं गाव, त्याला थँक्स बोलायला पाहिजे ना. म्हणून आजचा हा सत्कार या सगळ्या माझ्या पूर्वजांना, पूर्वीच्या कार्यकर्त्यांना, गोरगरीब कार्यकर्त्यांना, ज्यांनी कधी त्यांना काही मिळालं नाही, 4 आण्याचं पद नाही मिळालं, तरी सुद्धा ते भारतीय जनता पार्टी की जय म्हणतात की नाही बाळांनो? अशा सगळ्या लोकांचा पक्ष आहे. मी अनेक वेळा सांगतो, त्याच्यात नवीन जुना काय नाही. जो या यात्रेत आला, जो आपल्या बरोबर आला, तो काल परवा नाही, तो त्याच्या सगळ्या मागच्या विचार परिवाराशी तो कनेक्ट झाला. म्हणून कोणी काल आला असेल, परवा आला असेल, मी 10 वर्षात आलो, म्हणजे मी काय शहाणा नाही मोठा, जो 10 दिवसापूर्वी सुद्धा आला असेल भारतीय जनता पक्षाने, त्याला तो विचार पटला, काहीतरी निमित्ताने आला असेल, पण तो आला, त्याला आपलं म्हणा, राईट, त्याचा सन्मान करा, त्याची काळजी घ्या, त्याला हवा तसा घडवा. म्हणून संघाचं ब्रीज आहे, असेल तसे घ्या, आणि आपल्याला ज्या राष्ट्राच्या प्रेमासाठी जसे हवे तसे घडवा. बरोबर आहे? कान मंत्र दिलेला आहे मी तुम्हाला सगळ्यांना, लक्षात ठेवाल. उतायचं नाही, मातायचं नाही, आणि घेतला असा टाकायचा. एकाच कळला, बाकीचं कोणाचा आवाज नाही. माझे लक्षात आलं. परत एकदा मला बोलवा निवान. आपण सगळे राष्ट्रावर प्रेम करणारे. प्रथम राष्ट्र लिहिलंयस ना, कुठेतरी लिहिलं असेल तू, राष्ट्र कुठे आहे, नंतर पक्ष, नंतर स्वतः. म्हणून राष्ट्रावर प्रेम करणारे बाळ, बरोबर आहे. त्यामुळे मन मोठं केलं की तुम्हाला महेश सारंग पण तुमचा दिसेल, प्रभाकर सावंत पण या ठिकाणी येईल, प्रमोद जाडर ते येतोच, कारण प्रमोद जाडरचं मन विशाल आहे. हो, माझ्या आमदारकी ते 14ला हारलो, 19ला मला विचारलं अमित भाई शहाणे, मला फोन आला, चंद्रकांत दादा अध्यक्ष होते, आणि म्हणले प्रमोद जी आपको वो राणे साहब के पूरे फैमिली का प्रवेश आपको लेना है, आप क्या करेंगे. माझ्याबरोबर इतर जे बाहेरचे इतर मंडळी आले होते ते मला म्हणले होते की असं झालं तर पहिला पक्ष सोडायचा, ते आले तर आपण बाहेर पडायचा.
मी म्हटलं भारतीय जनता पक्ष हे माझं घर आहे, मी कशाला सोडू? खरं आहे की खोटं आहे? मी उलट ते आलेत मॅडम, मी त्यांचं स्वागत करेन. मी अमित भाईनं म्हटलं बिनधास्त तर आम्ही प्रवेश करू, काही चिंता करायची. ही सगळी लोक आपल्याकडे आली नाहीत तर आपण तरी 100% कसं व्हायचं? खरं आहे की खोटं आहे? आपण सब समाज को लिए साथ में, सगळ्यांना घ्यायचंय. काल परवाची मंडळी म्हणली की नाही आम्हाला तुमचा विचार आवडला, आता आम्ही तुमच्यात येतो, यायला पाहिजे ना. अरे हा आपला विजय आहे विचाराचा. त्यामुळे बाळानो, आपवर भाव ठेवू नका. सगळ्यांनी एक मताने एक दिलाने काम करा. विशालजी, तुम्हाला पण भविष्यात केंद्रात राज्यात मोठं पद मिळेल. मी आताच प्रभाकरशी बोललो, प्रभाकर म्हणला विशालला सुद्धा जिल्हाध्यक्षाचं म्हणणं आहे, त्याला पण चांगलं मोठं पद साहेब मिळालं पाहिजे. तुझ्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पण नावासारखं आपल्या सगळ्यांनी पण आपली मतं विशाल ठेवायची, मनं विशाल ठेवायची. देशासाठी काम करतो, बरोबर आहे, व्यक्तीसाठी नाही. मी डॉक्टर हेडगेवारांचं शेवटचं उदाहरण सांगतो आणि संपवतो. मी माझ्या त्या प्रशिक्षण वर्गात सांगितलंय, डॉक्टर हेडगेवारांनी जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925ला केली आणि गुरुपौर्णिमेचा दिवस आला, असेच ते डॉक्टर हेडगेवार आता तुम्ही बसलेत तसे बसले होते समोर. आणि सगळे स्वयंसेवकांना वाटलं आता गुरुपौर्णिमा आहे, डॉक्टर म्हणतील की मला गुरु करा, माझी पूजा करा, असं म्हणतात ना लोक, माझ्या पाया पडा. मी अनेक लोकांना सांगतो ना पाया पडू नका म्हणून. आता बोललो होतो 2-4 लोकांना, धमाटे घातले होते. डॉक्टरांनी काय केलं? डॉक्टरांनी खिशातला भगवा झेंडा काढला, एकाला काठी आणायला सांगितली, ती चौपाई आणायला सांगितली, त्याच्यावर लावला आणि सांगितलं बाळानो, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मी स्थापन केलेली पहिला धडा लक्षात ठेवा. कुठल्याही माणसाला गुरु मानू नका. गुरु मानायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या ध्वजाला गुरु माना. कधी उठणार नाही, तो कधी मातणार नाही, तो कधी वाईट काम करणार नाही. काल परवा आपण टीव्हीवर बघितलं ना, अनेक लोकांनी त्या घरातला गुरु मानला होता. किती लोकांनी मानला होता? किती लोक अडचणीत किती घरात गेले का नाही? 100 वर्षांनी काळ झाला होता. त्यामुळे आपला गुरु एकच, भगवा ध्वज, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, जो प्रभू रामचंद्राचा होता, जो भगवान श्रीकृष्णाचा होता. एम राईट? त्या भगव्या झेंड्यासाठी आणि या हिंदू राष्ट्रासाठी आपण काम करतोय. प्रमोद जठारसाठी नाही, विशालसाठी नाही, प्रभाकर सावंतसाठी नाही, मोदींसाठी नाही आणि शानसाठी पण नाही. आपण कोणाचे पायी आहोत? भगव्या ध्वजाचे, हिंदू राष्ट्राचे, बरोबर आहे. आणि छत्रपतींनी सांगितलं, शेवटचं सांगतो आणि संपवतो, मगाशी पत्रकारांनी विचारलं म्हणून, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं प्रथम कर्तव्य जसं राष्ट्राचं रक्षण तसं महिलांचं रक्षण. आपण टीव्हीवर बघतोय, अनेक महिलांना त्रास दिला जातोय, अनेक ठिकाणी अत्याचार होत आहेत. माझी तुझ्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे की आपल्या भागातल्या महिलांचं रक्षण करायची जबाबदारी जरी माझ्या सरकारची असली तरी त्याच्यामध्ये माझा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ब्रिगेड म्हणून उभा राहणार का नाही? आता पण आजच्या या माझ्या सत्काराच्या कार्यक्रमात करा, तर मला वाटते तोच माझा सत्कार असेल. मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मला आभार मानतो, बरोबर आहे. आणि या ठिकाणी बोलवलं, धन्यवाद देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला निघतो. जय हिंद, जय भारत.